नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या खास फूड शो मध्ये, ज्याचं नाव आहे खाऊन पिऊन निवांत. आज आमचं मिशन खूप गोड आहे, पण हा गोडवा साधा नाहीये, तो आहे उकडीच्या स्पेशल मोदकांचा. आणि गणपती बाप्पा मोरया म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे उकडीचा मोदक. आणि बाप्पांना जे आवडतं ते आपण नाही खाणार म्हणजे चुकीचं आहे ना यार. तर आज आम्ही फिरणार आहोत पुण्याच्या काही बेस्ट ठिकाणी जिथे उकडीचे मोदक एकदम भन्नाट मिळतात. चला. आर यू रेडी? Yes. चला. चला. ट्रायल नाही म्हणणार, पण लोकांना आवडेल अशी आशा होती आमची. सो लास्ट इयर जो काही लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलाय मोदकांसाठी, इट वॉज व्हेरी मेस्मरायझिंग. आणि मोदक पुढे घेऊन जाणं हे एक संस्कृती वाटते आम्हाला. तर गाईज आपण मोदक खाऊयात. आणि आधीच खाल्लंय आता, कारण मला आता असं बघितलं काय मुलं आहेत. कमाल टेस्ट, म्हणजे कडक कडक कडक. आणि ह्या मोदकाला महत्वाचं म्हणजे की 15 कळ्या पडलेल्या आहेत. म्हणजे असं मी मोजत होतो मगाशी 15 कळ्या पडून, आणि वरचं हे तांदूळ पण चांगल्या क्वालिटीचं वापरले गेलेले आहे असं दिसतंय मला. आणि स्टफिंग्स एकदम भरपूर आहे, भरपूर नारळ, आणि वरतून अशी थोडीशी अशी वेलचीची चव लागते. मला 17-18 कळ्या दिसतात आता, कारण की ह्याच्या 15 आपल्या तिघांवर आलेल्या 3 कळ्या, अशा मिळून 18 कळ्या झालेल्या आहेत आपल्या. कमाल कमाल. काय वाटतं तुला, तू किती रेट करशील 5 पैकी या मोदकाला? मेडीज मोदक घरला मी 5 पैकी 4.5 रेट करेल. मी 5 पैकी 5 म्हणजे मोदक आहे. आणि तू काय रेट करशील? मीही 5 पैकी 5, कारण मला तो परफेक्ट वाटला. आकाराच्या हिशोबाने त्याचं जे काही सारण होतं ते पण मला खूप मस्त वाटलं. आणि काय म्हणतात त्याला, ते वरचं आवरण जे होतं ते पण मला खूप मस्त वाटलं, असं मऊ होतं. अजून एक म्हणजे आणि तूप टाकून दिलंय छान मस्त. हा, तूप होतं, खूप छान लागलाय. तर आता आपली पुढची लोकेशन काय आहे गणेश? पुढचं लोकेशन जे आहे ते करिश्मा चौकातच आहे, आणि ते कुठे ते सरप्राईज आहे. चला दाखवतो लगेच या माझ्या. मंडळी, आपण म्हणतो की आधी विठोबा मग पोटोबा, पण इथं बघू शकतो तुम्ही की विठोबा, पण मोदक जेव्हा असतं तेव्हा आधी विठोबा नाही, आधी पोटोबा मग विठोबा. त्याच्यामुळे आधी मी मोदक खाणार आहे. खायचं आपण. थांबा, खाऊयात, टेस्ट करून सांगूयात कसं लागतं. वा, तुपाने प्लेट भरली, हे बघू शकता. प्लेट बघा, अशी अगदी तूप आहे याच्यात. भरपूर तूप टाकलेलं आहे, करून करून असं तूप एकही थेंबी पायाला जाऊ देत नाही. म्हणजे मी पूर्ण त्या चवीचं त्याचं पूर्ण असं काय म्हणू, सगळं म्हणजे बोटाने खातोय. सारण पण पद्धतशीर टाकलेलं आहे, भरभरून तूप टाकलेलं आहे. भरभरून म्हणजे तूप आतमध्ये पण ओतलंय, बाहेरही तूप ओतलंय. म्हणजे मोदकात तूप आहे, एका तुपावर मोदक आहे, असं असं इतकं तूप. ऋतिक, या मोदकाला तू काय रेटिंग देशील? मी याला 5 पैकी 5 देईल. वा, क्या बात. मी 4. 4 देशील? ओके, त्यामध्ये तू किती देशील? मी पण 4 देईल. ओके. 4 नाही, सॉरी 4.5 देईल. थोडं माझं मत बदलतो, कारण की कारण असं आहे, तुपामुळे 5 पॉईंट जास्त. 5 पॉईंट जास्त, कारण तूप जरा जास्त आहे. वन वर्ड काय देशील ह्या मोदकाला? वन वर्ड म्हणजे मी कडक कडक समाधानकारक. समाधानकारक. मी तर खतरनाक देईल भाई, खतरनाक. मला आवडलेलं आहे मोदक. तर मंडळी, DS&F हे आपलं जे आहे पोटोबा, हे करिश्मा चौकामध्ये आहे. सो इथे तुम्ही या, मोदक खा. आणि तुम्हाला सांगतो, हे जे पोटोबा आहे हे झोमॅटो आणि स्विगीवरती पण आहे. सो फक्त सर्च करताना DS&F पोटोबा असं सर्च करा आणि मोदक मागवा, भरभरून खा. मलाही आवडलाय. आवडला. तर आता पुढच्या ठिकाणी जाऊ. मंडळी, आम्ही आलोय निंबाळकर तालीम, पुण्यातलं. इथे सुजाता मस्तानी तर तुम्हाला माहिती आहे खूप फेमस आहे. सो सुजाता मस्तानी चौकामध्येच इथे मोदक कुठे मिळतात, भारी मोदक कुठे मिळतात, चला दाखवतो, या माझ्या मागे. सो काकूंनी इतका छान मोठा तुपाचा डब्बा दिलाय. सो एक चमचाभर मी तूप मस्त त्याच्यावर सोडतो. वाह, क्या बात आहे. हे मोदक जे तुम्ही आकार बघू शकता याचा,
इतक्या छान पाकळ्या त्याच्या. तर मंडळी आता मी जास्त वेळ न घेता पहिला घास खातोय. खा खा. कसं आहे, आपण का थांबलोय एकदम बघती? कडक. मी वरती येतो तो मला असं वाटलं की भाई गणेश पांचाळ किधर लेके आया. एकदम असं गल्ली बोळातून आलं. मला वाटलं की भाई दुकान असेल, पण घरगुती आहे सगळं. आतमध्ये सर्व महिला ऍक्च्युली काम मला करतात इथे ते. बनवायची पद्धत पण खूप आवडली. सगळं घरगुती आहे, खूप छान. खूप छान. काय रेट करशील या मोदकाला? रेट ह्याला हम्म. अरे म्हणजे 5 पैकी किती? 5 पैकी 5, 100 पैकी 100, 10 पैकी 10. किती करशील? 5 पैकी 10. 5 पैकी 10. आई शपथ. गाईज खूप छान मोदक आहे. मी तर 5 पैकी 5 रेकमेंड करेन. मला तरी असं वाटतं की मोदक हा वाईट किंवा छान नसतो. मोदक भारीच असतो. मी आताही आपण जे काही मोदक खाल्ली म्हणजे ती छानच होती यार. असं काही नावं ठेवण्याजोगं काहीच नव्हतं. मी सांगतो कुठे मिळतं, परत एकदा सांगतो. आपल्या निंबाळकर तालीम जे आहे तिथं जे सुजाता मस्तानी त्याच्या बरोबर वरती गोडबोल मोदक घर, ते कोणालाही विचारले गोडबोलेंचं मोदक कुठे मिळतात. तुम्हाला कोणीही सांगेल या भागामध्ये गोडबोले म्हणलं की लगेच येते मोदक म्हणजे गोडबोले. आडनावाप्रमाणे माणसं आहेत. खरंच आडनावाप्रमाणे माणसं आहेत. खूप छान हॉस्पिटॅलिटी करतात. वा वा. मंडळी आता आम्ही आलोय बरोबर जिलब्या मारुती मंदिर. तुम्हाला माहित असेल म्हणजे मंडईला जेव्हा आपण जातो तिथे जिलब्या मारुती आहे. ते जिलब्या मारुती मंदिराच्या बरोबर मागेच गौरव स्नॅक सेंटर आहे. आता मंडप आहे, मंडपामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण इथे तुम्हाला जरा ते सगळं आता डेकोरेशन आहे, पुलिस बालन ग्रुपचा बोर्ड आहे, त्यामुळे दिसणार नाही. पण तुम्ही एरवी जरी कधी आला तर तुम्हाला सापडेल. इथले मोदक खाऊयात. चला या. एक प्रश्न विचारायचं मन करतोय की एक उत्कृष्ट उकडीचा मोदक म्हणजे काय तुमच्या मते? ज्या मोदकामध्ये सारण भरपूर असतं आणि पारी जी असते ती मऊ असते, लुसलुशीत असतो, तो उत्कृष्ट मोदक. गरमच छान लागतो. जातच नाही, खूपच गरम आहे. पण स्वर्ग सुख असं आणि त्या तुपाच्या झालेला पोट्याची साथ आली. जास्त राहू नको. माझी सावली पण इकडे नाही. गाईज आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहेत. मी घरून काहीच खाऊन नव्हतो आलो. मला वाटलं की भाई मोदकांनी कुठे पोट भरणार आहे, पण पुणेकरांचा नाद नाही करायचा भाई. मोदकांनी पोट म्हणजे तूप काय काय खाऊ घातलंय, माझं अख्खं पोट भरलेलं. आता भक्ती तूच कंटिन्यू कर, मला बोलायचं पण नाहीये भाई, सुस्ती आहे. पुणे म्हणजे कसं खाण्यासाठी स्पेशली हे मोदक आणि जे तुपाळ जेवण ह्याच्यासाठी जे फेमस आहे ना, ते आज आम्ही एक्सपिरियन्स केलंय. आणि तूप आणि ते गोड मोदक ते खाऊन मला तर इतकी सुस्ती आली आहे ना. जसं खाऊन पिऊन निवांत जो आपल्या शोचं जे नाव आहे तसं आता आपण खाऊन पिऊन तर आलो, तर आता मी घरी जाऊन मस्त निवांत झोपणार आहे. आता आळस तर आलाय. आता बघू गणेश काय बोलतोय. मी वाटच बघत होतो की दोघं जण कधी संपत्यांचं बोलून, कारण की मलाच इतकी झोप आली, इतकी सुस्ती आली मला की आता कधी जाऊन झोपतोय. आणि आजचा दिवस इतका भारी होता, मोदक सगळेच इतके कमाल होते. सो आता खाऊन पिऊन निवांत या नावाप्रमाणे आम्ही आता सगळे निवांत झालोय. सो तुम्ही सांग, अरे हे गेले हे म्हणजे आता मला असं वाटतं की एक काम करा, हे तर गेलेत तर तुम्ही लगेच आमचं हे जे चॅनल आहे याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा. सो मी जर झोपतो तोपर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा. अरे तुम्ही गेलात.